राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम। आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण आता बघितलो की इकडे दाखवा जागृत, हे ट्रॉफिक दाखवा, आंदोलन होऊन गेलंय तरीही आपल्या ह्या रस्त्याला किती जड वाहतूक आहे। आपण जे 2 उड्डाणपुलाचा प्रश्न मांडला होता वगैरे वगैरे, जनतेचं म्हणणं सगळंच बघितलं। आपल्याला आंदोलन मध्ये येणारे सगळे कार्यकर्ते असतात, शेतकरी असतात, सगळेच लोक ज्याला झळ बसलाय ते लोक आलेले असतात। पण प्रॅक्टिकली ज्या ठिकाणी आहोत आपण त्या ठिकाणी खरंच महागाई वाढली आहे का, काय असायला पाहिजे, काय पाहिजे आपल्या भारतातल्या लोकांना, आपल्या शहरातल्या लोकांना, आपल्या तालुक्यातल्या लोकांना, आपल्या वाड्या वस्त्यातल्या सर्व लोकांना महागाईचा फटका बसतो का, आणि बसत असेल तर ते कुठल्या पद्धतीने सांगतील हे सगळंच आपण विचारून घेणार आहे। आपण मार्केटमध्ये आलो आणि मार्केटमध्ये प्रत्येक शेतकरी आलेला राहतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांना विचारणार आहे। आणि प्रत्येक इकडे सगळेजण बकरी ईद मुळे बोकुड घ्यायला लोक येतात, घेणार बी येतात, विकणार बी येतात, सगळ्याच म्हणणं घेणार आहे आपण। या जागृत, मला सांगा दादा, सगळ्यात महत्वाचं तुम्ही करून खाता, महागाईचा फटका तुम्हाला बसतोय का? बघा, मालला मोल रेट नाही, महागाईचा फटका म्हणजे कसं असतंय, जे रेट असते मालला तेच रेट असते। आणि महागाई म्हणजे पहिल्या जमान्यात लय कमी रेट मध्ये भेटत होता, आता ते जमाना लय पुढे गेलाय। या जमान्याचं दर बघितलं ना, ते रुपयाचं चीज 100 रुपयाला विकू लागले काय। आणि या मालचं मोल बघा, हे बकरा कसं आहे, हे बकऱ्याचं किंमत आहे 45,000 किंमत आहे याची काय। आता 40,000 बकऱ्याची मागणी आहे काय। आता त्या पिरियड मध्ये या बकऱ्याची किंमत होते 10 ते 12,000 रुपये। आता पुढे गेले की नाही जमाना, त्या जमान्याचं ना हे रेट सांगते, ते आता रेट चालू होते। किती वर्षापासून बकऱ्या विकताव? मी आता बघा, मी 20 वर्षापासून चालू आहे बकऱ्या विकायचं। लास्ट पहिला बकरं तुम्ही जेव्हा विकायला घेतला होता त्या टायमाला ते पहिलं बकरं कितीला विकला होता, आणि आता जे आता बाजारभाव प्रमाणे कितीला विकताय? बघा, पहिला 3,500-3,000 बकरी घेतलो, आताच रेट ना 40,000 पर्यंत। आता पहिला 40-45,000 बकरा आहे बघा। आता बघा हे बकरे कसं आहे बघा, लक्षात असू दे, पहिला हे 3,000 बकरे विकले आणि आता 45,000-40,000 लाख रुपये पर्यंत बी बकरे आहेत। हा, 1,00,000-1.5 लाख रुपये पर्यंत बकरा आहे, लाखच्या पुढे आहे, कमी नाही। ठीक आहे, चला अजून प्रत्येकाकडे जाऊ आपण। शेतकरी आहेत तुम्ही, मला सांगा दादा, महागाईचा फटका शेतकऱ्यांना बसतो का? बसतो। कसं बसतो म्हणजे सोयाबीनला भाव नाही, ज्वारीला भाव नाही, आणि कांद्याला भाव नाही, रस्त्यावर फेकावं बोलवे कांदे, कसं भाव कसं जगातो शेतकरी। ऊसात ऊस घातलं तर दिन देण्याची, जगाचं कसं शेतकरी। आता बकऱ्या आणले तुम्ही? हा, बकरी आणली, माझं काय ना शेतीला भाव नाही, कुठल्या काय मालाला भाव नाही शेतीच्या, म्हणून ही काहीतरी आता ही जोडधंदा म्हणून काहीतरी चालू आहे। हे जोडधंदा आहे शेतकऱ्यांचा, ह्याला तर भाव येते का बकऱ्यांना? शेळा आता नाही, बाजार पडलेला आहे सध्या बाजार पडलेला आहे। किती माल आले बघा तुम्ही, माल भरपूर आलेला आहे, मग शेतकरी याच्यावर जितरा काहीतरी करून। धन्यवाद काका, सगळ्याचं म्हणणं घेणार आहे। या जागृती, या इकडं। दादा, तुम्ही शेतकरी आहेत का? मला सांगा, महागाईचा फटका या बकऱ्यावर आपल्या घरावर पडतंय असं तुम्हाला वाटतंय? सगळ्यावरच पडलाय माझा, चांगला झटका बसलाय, बकऱ्यावर पडलाय, खाण्यापिण्यावर पडलाय, सगळ्यावरच झालं। तरी मला सांगा, सगळं काय माणूस गाव सगळं फिरून घरच्याच्या हातात सगळं चाव्या दिलेला असतो, महागाईचा फटका बसताय असं तुम्हाला वाटतंय? हा, बसताय ना शेतकऱ्याला, बसताय, मग काय काय असायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं? शेतकऱ्याच्या मालाला भाव असायला पाहिजे, किंवा शेतकऱ्याकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे सगळ्यांनी। शेतकऱ्याने पिकवलं तरच सगळे खाणार आहेत, नाही तर काय खाणार आहेत कोण? लक्षात असू दे, शेतकऱ्यांनी पिकवल्या तरच खाणार आहेत असं या ताई म्हणतात। मला सांगा, आता तुम्ही हे बकरे आणलेत विकायला, भाव यायला लागलाय? नाही यायला नाही।
सगळं काय असेल ते व्यापारी आहेत, हे देत. धन्यवाद ताई, खूप काही चांगली माहिती दिली आहे ताईने. चला आज जाऊया जागृत. हे सगळे शेतकरी आहेत इथं, विकणारे, घेणारे, देणारे सगळेच लोक आहेत. आपण सगळ्याचं म्हणणं घेणार आहे आणि सगळ्याला विचारणार आहे. मला सांगा कितीला आहे बोकुडी आहे? कितीला आहे? हे सांगितलं 60,000. हो. किती वर्षापासून हे व्यवसाय करता? मी 2-2.5 वर्ष झाले. 2-2.5 वर्ष झाले. पहिला जेव्हा बकरं घेतला होता आणि विकायला बाजारात आणला होता, त्या टायमाला फर्स्ट बकरं तुम्ही कितीला घेतला होता आणि कितीला? बकऱ्या चालला हे पहिल्यांदा घरचं बोकुड आहे. खर्च आहे तुमच्या? विकत घेतलेलं नाही, काय नाही, घरचं सांभाळायला बोकुड आहे. शेतकरी आहेत तुम्ही? हा, शेतकरी आहे. मला सांगा, महागाईचा फटका शेतकऱ्याला बसायला लागलाय का? आणि बसत असेल तर काय असायला पाहिजे या भारतामध्ये? काय आता काय सांगता, आता महागाई तर अशी झाली काय विचारणार. शेतकऱ्याचं मरणच आहे. शेतकऱ्याचं मरण आहे असं हे शेतकरी बांधव म्हणतात. मग काय काय एवढी महागाई, काय काय स्वस्त, सगळं पीक सगळं स्वस्त आणि बाकीचे सगळे महागाई. डिझेल महागाई, ते महागाई, पेट्रोल सगळं महागाई आणि फक्त शेतकरीचं अन्न फक्त स्वस्त मध्ये. लक्षात असू दे, काय म्हणते, प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं असंच आहे आणि आपण प्रत्येक शेतकरीकडे जाणार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला विचारणार आहे. चलो चलो, आओ आओ, जल्दी आओ. या शेतकऱ्यांना विचारणार आहे. आओ जागृत. हे मार्केट आहे. या मार्केटमध्ये सगळेजण, मला सांगा कितीला आहे बोकड? 35,000. शेतकरी आहेत का तुम्ही? शेतकरी. कुठलं गाव? तीर्थ. मला सांगा, महागाईचा फटका तुमच्या शेतकऱ्यांना बसायला लागलाय, काय असायला पाहिजे भारतामध्ये? यावर निंदू तीर्थरी महागाई महंगाई हो रही है. नाही, मराठीमध्ये येत आहे. तर महागाई व्हायला लागली आहे. महागाईचा फटका आपल्या सर्वसामान्याला बसायला लागलाय, काय असायला पाहिजे भारतामध्ये? सोलापूर जिल्ह्यामध्ये, तालुक्यात, वाड्या वस्त्यामध्ये काय सस्ताई व्हायला पाहिजे? शेतकऱ्यांना चांगलं मोल, त्यांचं मालाला चांगला भाव द्यायला पाहिजे. भावच नाही. आणखी काय असायला पाहिजे? आणखी डेव्हलप व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार नाहीये, रोजगारीचं काहीतरी करायला पाहिजे. महागाई वाढल्या असं तुम्हाला वाटतं? भरपूर वाढले. 110, 100, आता 150 पर्यंत जात आहे म्हणजे पेट्रोल. आमचं उडीत जात आहे 4 रुपये क्विंटलना. कसं करायचं? प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं घेणार आहे आपण जागृत. चला, आपण बाजारात आलो. हा, मला सांगा कुठल्या गावचा? चिवरीचा. महागाईचा फटका आपल्याला बसायला लागलाय का? भरपूर भरपूर. कितीला ऐकलंय? अजून एकाच आहे. कितीला देणार आहे? 40,000ला, 35,000ला देणार आहे. 35,000. मला सांगा, शेतकरी आहेत तुम्ही, काय स्वस्ताई व्हायला पाहिजे आपल्या भारतामध्ये आणि आपल्या जिल्ह्यात असं वाटतं? परिस्थिती सगळी बिकट आहे साहेब. परिस्थिती सगळीच बिकट आहे. मी चिवरी गावचा, तालुका तुळजापूर, गाव चिवरी. 2 एकर कांद्यावर नांगर फिरला. हा, 2 एकर कांद्यावर जमिनीत आहे ती. माझं नाव बिभीषण शिवाजी साहदे, राहणार चिवरी, तालुका तुळजापूर. धन्यवाद. सगळ्याचं म्हणणं घेणार आपण. या जागृत. मला काका सांगा, तुम्ही शेतकरी आहेत का? कुठल्या गावचे? भाव यायला लागलाय तुमच्या मालाला? काय भाव? 1 नंबर आहे का बाजारातच आहे बकरीचा. हा, मग माग सांगतोय, घेत नाही, उलटा सुलटा खेळ. हा, मग आणि 1,00,000 रुपये किमतीची बकरी आहेत हो. सांगा, ह्यांना चारा वगैरे घालावं लागतंय. मग लय करावं लागते, लय झटावं लागते, रात्रंदिवस झटावं लागते. महागाई तर एवढी झाली आणि एकदम वाढून मागतात बकरे. काय सांगायचं आता? या जागृत सगळ्याला विचारू. मग शेतकरी आहे का? शेतकरी आहे. हा, शेतकरी आहे. कुठल्या गावातलं? दैठलं. बोकुड आणले तिकाला. पाठ
पाट आणली येते का भाव येते येते भाऊ येते महागाई झाली आपल्या सोलापूर महागाई झाली काय वाटतंय लय महागाई महागाई झाली आहे कोण बोलू शकत नाही तेवढी महागाई झाली आहे कुणाचे आहेत बोकडं मला सांगा ताई कुठल्या गावचे गुंडेगाव गुंडेगाव महागाई झाली आहे वाटतं का असं तुम्हाला महागाई झाली हा? होय झाली की महागाई महागाईमुळं तुमच्या ह्याला चारा घालावं लागतंय वैरण घालावं लागतंय एक माणूस जपल्यासारखं जपावं लागतंय सरकारने काय करावं असं तुम्हाला वाटतंय शेतकरी आहेत तुम्ही. शेतकरी काय- हाय की शेतकरीचा काय करावं सरकारने तुमच्यासाठी काय करावं महागाई कमी करावं असं वाटतंय महागाई कमी करायची हा. बोलत नाहीत विकायला आणला हो. कितीला आहे ते बोकडं हा कितीला आहे दिली नाही अजून कितीला विकणार आहो आला 80 आपलं 70,000 तर द्यायची दोन्ही हे दोन्ही बोकुड 70,000 ला विकणार आहेत बरोबर तुम्ही कोण आहेत त्यांचे तुमचे आहेत तिकडे आहेत ताई ताई मला सांगा महागाई वाढायला तेलाचा रेट वाढलाय पेट्रोलचं वाढलंय तुम्हाला घरात फटका बसतोय असं वाटतंय का हा बसतोय हा? हा तुमच्या घरचे किती मजुरी किती असतील तुमच्या घरचे हा मजुरीवर का शेतीत करतात नाही मजुरी मजुरीवर हा फटका बसतोय तुम्हाला बसतोय बसतोय हा बसतोय बोलता येत नाही पण त्यांचं अंत करणं सांगताय की महागाई कमी व्हायला पाहिजे आणि आपल्या शेत मालाला भाव यायला पाहिजे सगळ्याचं म्हणणं असं आहे बरोबर या जागृत हे बोकडाचा बाजार आहे जागृत हे बोकडाचा बाजार आहे आणि ह्या बोकडाच्या बाजारमध्ये आपण आलो या 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 लय मोठं बोकड आहे आणि आपण हा हा चलो आओ जागृत आओ एक बोकड हा या इकडं इथं एक बोकड आहे हा जागृत हे दाखवा बोकड जागृत इथं दाखवा हे कसं आहे बघा पांढरा फेक किती मस्त आहे बोकड या इकडं ते तिथे काय या दाखवा येलो टायगर टायगर आहे टायगरला दाखवा कुठल्या गावचा आहे कुठला गावचा दादा सोलापूरचा आहे जिल्ह्यातला आहे कुठल्या कितीला हा 36 ला कापण्यासाठी हा कापण्यासाठी मस्त आहे बुकुड दाखवा जागृत हा? नाही बुकुड हा चांगला आहे मस्त आहे कुठे घेऊन चालला हो कुठे घेऊन चालला सोलापुरात कुठं कुठं सांगा साहेब तुम्ही मंगल बाजारात तुम्ही राहायला इथं आपला जोडा पेट नाही का तिकडे आहे राहायला हे बकरीद निमित्त बोकुड हे कापाला घेऊन चालले आणि ह्या बोकडाची